Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. तो ना डॉक्टर होता ना त्याने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं होतं, पण नावाच्या पुढे डॉक्टर अशी पदवी लावत होता. नाशिकच्या कोचिंग परिसरात एक शानदार ऑफिस त्याने थाटलं होतं. सिस्टीम माहीत असलेला माणूस अशी त्याची त्या भागामध्ये ख्याती होती. मी बोलतोय नीट प्रकरणातील पहिला आरोपी शुभम खैरनारबाबत. शुभम खैरनारला सीबीआय कोर्टाने 6 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी आता सुनावली आहे. शुभम हा पुरावे नष्ट करू शकतो असा सीबीआयला संशय आहे. त्यामुळे तो न्यायालयीन कोठडीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठीच त्याला आता न्यायालयाने कोठडीत पाठवलेलं आहे. शुभमच्या तपासातनं अनेक गोष्टी समोर येत आहेत. यामध्ये तो डॉक्टर नसतानाही स्वतःच्या नावापुढे डॉक्टर पदवी लावून विद्यार्थ्यांना गंडवण्याचं काम करत होता. शुभम रॅकेट कसं चालवत होता हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात. नमस्कार, मी राहुल. मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे. नीट प्रकरणातील पहिला अटक झालेला आरोपी म्हणजे शुभम खैरनार. शुभम खैरनारला अटक झाल्यानंतर पेपर फुटीचं कनेक्शन समोर आलं होतं. राज्यातील वेगवेगळ्या भागातनं सीबीआयने त्यानंतर अटक सत्र सुरू केलं होतं. खैरनार हा सीबीआयच्या कोठडीत होता. त्याच्याकडे सीबीआयने कसून चौकशी केली. आता त्याच्या चौकशीत अनेक गोष्टी समोर येत आहेत. या शुभमला 6 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी आता सुनावण्यात आली आहे. सीबीआयकडून त्याच्या न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र गरज पडल्यास सीबीआय त्याच्या कस्टडीची सुद्धा पुन्हा मागणी करू शकतं, हे देखील या सगळ्यामधनं स्पष्ट करण्यात आलं आहे. सीबीआयने निवेदनात म्हटलं आहे की शुभम हा पुराव्यांमध्ये छेडछाड करू शकतो, तसेच साक्षीदारांवर देखील दबाव टाकू शकतो. त्यामुळे त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर तो फरार देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो कोठडीत असणंच गरजेचं असल्याचं सीबीआयने न्यायालयात म्हटलं होतं आणि या अनुषंगाने न्यायालयाने सुद्धा त्याला आता कोठडी दिली आहे. शुभम खैरनार याने नाशिकचे प्रमुख कोचिंग क्लास ज्या भागामध्ये असतात तिथं आपलं एक ऑफिस थाटलं होतं. तो ऑफिसमध्ये बसून विद्यार्थ्यांना विविध वैद्यकीय परीक्षांसाठी मार्गदर्शन करत होता. या शुभमची सिस्टीम माहीत असलेला माणूस अशी त्या भागामध्ये ख्याती होती. विशेष म्हणजे शुभम त्याच्या नावाच्या पुढे डॉक्टर ही पदवी लावत होता, परंतु त्याने त्याचं वैद्यकीय शिक्षण कधीच पूर्ण केलं नव्हतं. 2021ला त्याने भोपाळजवळच्या श्री सत्यसाई विद्यापीठात BMS या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता, परंतु तो कधी कॉलेजला गेलाच नाही. केवळ परीक्षा देण्यासाठी तो परीक्षा केंद्रावर गेला होता. त्यातही त्याने ते शिक्षण पूर्ण केलंच नव्हतं. शिक्षण सोडून तो पुन्हा नाशिकला परतला. नाशिकला आल्यानंतर त्याने त्याचा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय म्हणजे एका अर्थाने विद्यार्थ्यांची फसवणूकच होती. SR एज्युकेशन कन्सल्टन्सी या नावाने त्याने गाईड करणारी एक संस्था सुरू केली. यामध्ये त्याने MBBS, BDS आणि BHMS या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुरू केलं. शुभमने नीट परीक्षा सुरू होण्यापूर्वीच पेपर फोडण्यामध्ये सक्रिय भूमिका घेतली होती. त्याने या प्रश्नपत्रिकेच्या बदल्यात 15 लाख रुपये घेतल्याचा सीबीआयला आता संशय आहे. शुभमच्या तपासातून नीट पेपर फुटीचं जाळं मोठं असल्याचं सीबीआयच्या लक्षात आलं. आत्तापर्यंत सीबीआयने मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे, मनीषा हवालदार, PV कुलकर्णी, मोटेगावकर यांना अटक केली आहे. सीबीआय अनेक पालकांकडे देखील या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी करते. या सगळ्या चौकशीनंतर या पेपर फुटीची व्याप्ती किती मोठी होती हे सगळं समोर येऊ शकणार आहे. या नीट पेपर फुटी प्रकरणानंतर अनेक विषयांवर चर्चा होतीये. शिक्षकांनीच पेपर फोडल्याने शिक्षण व्यवस्था किती पोखरली गेली आहे हे देखील समोर आलं आहे. तर दुसरीकडे आपला मुलगा किंवा मुलगी डॉक्टर व्हावी यासाठी आई वडील देखील चुकीच्या मार्गाने पेपर मिळवत असल्याचं या सगळ्या प्रकरणानंतर समोर आलं आहे. या प्रकरणामुळे नैतिकतेवरच आता प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? या नीट पेपर फुटी प्रकरणी तुमची काय मत आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.